घेतलास राजकीय वर्तुळातनं एक मोठी बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। त्याचबरोबर अनेक मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचं सुद्धा वडेट्टीवार यांनी म्हणलेलं आहे। तर त्यांनी केलेल्या दाव्यांमुळे खळबळ उडालेली आहे। यावरून राष्ट्रवादीने सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। हिम्मत असेल तर रस्त्यावर उतरून चुकीचे दाखले दाखवा असं आव्हान शशिकांत शिंदे यांनी वडेट्टीवारांना दिलंय। लक्ष्मण हाकेने आरोप केलेला आहे की विखे पाटील यांनी ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे। अर्ध्या मराठ्यांनीच घेतलाय, 90% घेतलाय। ते काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे। हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे। विजय वडेट्टीवारांच्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचा चेहरा आणायचा, ओबीसी नेता म्हणून पुढे यायचा असेल, काय करायचं त्यांनी ठरवावं आणि काँग्रेसने सुद्धा तसं ठरवावं। त्यांना कुठे पुढे येण्यासाठी उगीच प्रसिद्धीच्या झोत्यामध्ये यावं म्हणून कोणाच्या आमच्या लोकांच्या मोठ्या नेत्यांची नावं घ्यायची आणि चर्चेला विषय आणायचं योग्य नाही। तुमच्यात हिंमत असेल तर चुकीचे दाखले दिलेत त्यांच्या विरोधात तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची धमक दाखवा। अशा पद्धतीने जर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवारच्या पक्षाच्या नेत्यांना तुम्ही मुद्दाम त्या पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर मग परत त्याच पद्धतीने आम्हाला उत्तर द्यावं लागेल।